हा दादा. अगं पोहोचलो ग मुंबईमध्ये. अरे वा, वेळेत पोहोचलात की. हो हो, अगं त्या मुलीकडे जायचंय ना, पोहोचल्यावर जाऊ शकतो ना? हो जाऊयात. आहे ना त्यांची तयारी? हो आहे ना, आहे तयारी आहे त्यांची. ठीक आहे, पोहोचूच थोड्या वेळात. फ्रेश होतो आणि मग जाऊ मुलीला बघायला. लोक म्हणजे ना, चंप्या बघतोस काय? फोन दे ना उचलून. हो बाबा हो. तू ठीक आहेस ना? तुला घरी सोडतो, चल. कैसे? तेरा मुझसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. निमकर आहेत का? काय? अरे निमकरांचंच घर ना? हो. हा मग ठीक आहे. तुमच्याकडे मुलगी लग्नाची आहे ना? अगं बाई, तुम्हाला कसं कळलं? रघुवीर टिल्लू हा. ते माझे परम मित्र, त्यांनीच मला पाठवलं. अच्छा अच्छा, नमस्कार. माझं नाव ज्योतिषाचार्य भास्कर रेगे. बर बर. मुलीची पत्रिका देत आहे ना? हो, पत्रिकेचा जरा प्रॉब्लेमच झालाय. हो, ती पत्रिका बघून मी टिल्लूंना सल्ला दिल्यानंतरच या लग्नाचं पुढे सरकेल. हो, मी यांना फोन करते, ते घेऊन येणार होते. आले हं मी जरा. हरिओम. हो काय हे, सकाळपासून गेलात ते आत्ता उगवलात? अगं मी संदीपच्या दुकानातूनच हे करून आणणार होतो, हा. पण ऐन वेळेस कुठेतरी दुकान बंद करून निघून गेला तो. मग मी आमचा तो गणा आहे ना दुकानातला, त्याच्या भावाचं दुकान आहे विरारला, तिकडे गेलो आणि पत्रिका करून आणली. विरारला गेलात इतक्या लांब? काय होतं त्याला? अगं पास आहे ना माझ्याकडे ट्रेनचा. ईशा नाही आली अजून? नाही ना आली अजून, पाहुणे यायची वेळ झालीये. कोण पाहुणे? पुष्पाताई, ओ पुष्पाताई, आली ना ईशा? अहो काय हे, मी तुम्हाला म्हणलं होतं ना दादा 6:30 वाजता येणार आहे म्हणून. आलाच तो. चला चला तयारीला लागा. हो हो. अरे काय काय, कोण दादा, कसले पाहुणे, कशाला येणार आहेत काय? अगो बाई, तुम्ही अजून यांना सांगितलं नाहीत? अहो माझा दादा आणि माझा भाचा बिपिन आलाय ईशाला बघायला. चला आवरा लवकर आवरा. अरे काय काय सांगतात ह्या? अगं ईशाला बघायला पाहुणे येणार आहेत आपल्याकडे, तुम्हाला साधं एका शब्दाने सांगितलं नाहीस? गुरुजी आत बसलेत. कोण गुरुजी? हळू ना, ईशा बघा कुठवर आली आहे ते. काय? हरिओम. हरिओम.
चला उद्यापासून आता माझं परत रुटीन चालू. दिलेल्या वेळा, प्रोटोकॉल्स, सिक्युरिटी, प्रेझेंटेशन्स, शेड्यूल हे सगळं बाजूला ठेवून तुझ्याबरोबर मी अख्खा एक दिवस घालवला. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. पण मजा आली. म्हणजे खुलेपणाने वाट फुटेल तिकडे जायचं, अनप्लॅन्ड आयुष्य जगायचं, त्यात पण एक मजा आहे. आय लाईक इट. थँक्स. चल बाय. पाहिले मी तुला पाहता पाहता हात हाती देत तारा बाय. पारिजाता वासना आणि स्पर्शाच्या हाती नाम संगती केवढा या या. हरि ओम. तुम्ही बसू शकता. गुरुजी तुम्ही आहात ना, मग सगळं काही ठीक होईल. हरि ओम. हरिओम हरिओम. दादा, ईशा येईलच हा आता. अरे ती हो मैत्रिणीकडे गेलीये जरा त्याच्या. अरे तिच्यानं नोट्स हरवल्यात म्हणून ती त्या घ्यायला गेलीये मैत्रिणीकडे. येईलच म्हणजे ती आता. हो हो. हरकत नाही. पत्रिकाच नाही जुळली तर मग मुलगी तरी कशाला बघा. मग उगाच वेळ जायला नको ना. मग गुरुजी पत्रिका बघताय ना? हो बघतोय. काय चाललंय काय? गप्प बसाव तुम्ही. आलेत माहितीये ना. जा तिकडे जाऊन बसा. असाम भाऊ, काय झालं गुरुजी? अहो हे होऊच शकत नाही. अरे बापरे, लग्न? अहो ही पत्रिका तुमच्या मुलीची आहे, हे होऊच शकत नाही. अहो काय बोलताय काय तुम्ही? गुरुजींना यातलं सगळं कळतं. अहो ही पत्रिका तुमच्या कन्येची नाही, किंवा एकतर ती खोटी तरी आहे. कमाल आहे, उद्या ही मुलगीच आमची नाही असं म्हणाल तुम्ही? हो, पण गुरुजी तुम्ही असं का म्हणताय? काही कळू शकेल का? पत्रिकेत राजयोग असणारी मुलगी त्या चाळीत कशी जन्माला येईल? म्हणून म्हणतो ही पत्रिका तुमच्या मुलीची नाही. हो, पण लग्नानंतर सुद्धा राजयोग येऊ शकतो ना. हो ना, तसंच तर होणार आहे ईशाचं. असंभव. गुरुजी आता तुम्हीच सांगा, या मुलीला आम्ही पाहावं की नाही? आई सॉरी हा, याला थोडासा उशीर झाला. ही ईशा आमची. ही मी आले हा, 2 मिनिटं. ईशा, रुपाली या जरा. काय केसांचा अवतार करून आली आहेस हा? जा तोंड धुवून ये जा. रुपाली तुझ्या घरी घेऊन जा. हा? ईशा गुच्च गुच्च. आले सर. सर, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? सॉरी सर, त्या दिवशी लॉन्चच्या वेळेस मी थोडा चिडलो होतो, पण तुम्ही ते करून दाखवलं. झेंडे विक्रांत सरंजामे यांचा 6 8 रुपये रिचार्जला तुफान प्रतिसाद.
सरंजामी इंडस्ट्रीत पुन्हा एकदा प्रकाश होतात. दॅट्स ग्रेट. तर तुमचं 2 रुपयाचं वाक्य काम करून गेलं. खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांना धन्यवाद, कारण तुम्ही विश्वास दाखवलात म्हणून हे होऊ शकलं. सॉरी साहेब, त्या दिवशी आम्ही जरा चिडलो, पण बिझनेस मध्ये खरंच तुम्ही किंग आहात. अब तो पार्टी बनतीच. हा बिलकुल, क्यों नाही. येस सर, मी बँक्वेट बुक करते आणि तुम्हाला इन्फॉर्म करते. नाही नाही, थांब. झेंडे, इथे आजूबाजूला एखादा भेळवाला आहे का? सर, हा म्हणजे त्याच्याकडनं सगळ्यांसाठी पाणीपुरी मागवा, किंवा मग त्या भेळवाल्याला इकडे बोलवा आणि सगळ्यांना पाणीपुरी द्या. तीच पार्टी. सर, रोड साइड पाणीपुरी, आर यू शुअर? ऑफकोर्स येस, ते सगळ्यात जास्त उत्तम. हा, बोलून घ्या. एक सांगू, या डिसिजनमुळे कंपनीला प्रॉफिटही होऊ शकतं. तसं झालं ना तर मला खूप आनंद होईल. अरे ओ, ते बाहेरचं खात नाही. कामात अगदी हुशार आहे आमची ईशा. हाताला पण चव आहे, छान गाते आणि शिवणकाम तर अगदी चटाचटा करते. काय झालं, परीक्षा आली आहे ना म्हणून मैत्रिणीकडे गेली होती, नाही तर अशी जात नाही हो. कुठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस? अगं, तुझी आई आता म्हणाली ना की तू मैत्रिणीकडे गेली होतीस म्हणून. ते अगं, मी साधा प्रश्न विचारला. ते कुठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस? बावरली हो लेक. असंच होतं मुलींचं. अहो, तुम्हाला आठवतंय का आपला बघण्याचा कार्यक्रम? किती लाजले होते मी, किती बावरले होते. मैत्रिणीकडेच गेली होती ती. अगं सांग ना, कुठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस? नाही ग आई, मी बाहेर गेले होते विक्रांत सरांबरोबर. काय? अगं का? अगं, त्यांनी आपल्याला त्यांच्या ऑफिसच्या पार्टीला बोलवलं होतं की नाही. रंजना काकू, तुलाही माहितीये की ते. मला नाही रे दादा. म्हणून मी काय केलं, मीही त्यांना एका पार्टीचं आमंत्रण दिलं. आता त्यांच्या एवढी मोठी पार्टी देणं काय आपल्याला शक्य नाही, पण मला जमेल तशी छोटीशी पार्टी दिली मी त्यांना. म्हणजे काय केलं? म्हणजे बघा, त्यांना रिक्षेतून फिरवलं, बसमधून फिरवलं, कणीस खाल्लं, पाणीपुरी पण खाल्ली. दोघेच होता? हो, दोघच होतो. म्हणजे काय आहे ना, त्यांना जे एरवी नॉर्मली करता येत नाही ना, ते सगळं आम्ही केलं. खूप मनसोक्त गप्पा मारल्या आणि मग त्यांनी मला आणून सोडलं आणि मग मी आले वर. बस इतकंच? हो, इतकंच. तुमची नुसतीच मैत्री आहे? स्टॉक मार्केटचे भाव वाढले की मेहता आणि नगरकर सारख्या माणसांची तोंड कशी बंद होतात बघितली का? आणि पाणीपुरी तर अशा खात होते गप्पा 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 एकदम. वा वा वा. पण पाणीपुरीचा बेत काय एकदम झकास होता ना एकदम. खरं तर ना सर पाहिजे होते पाणीपुरी खायला. झेंडे सर कुठे आहेत?
फोन लावते. अरे असं कसं विचारतो म्हणजे? मला तिच्याकडून उत्तर हवंय खरं काय ते. हो मी सांगतो ना, आत्ता परवाच ओळख झाली हो हिची त्यांच्याशी. आणि कोणाचं देणं ठेवायला आवडत नाही ना हिला. परतफेड, केवळ परतफेड म्हणून आज हिनं पार्टी दिली त्यांना. अच्छा, मग त्यांनी मारलेली मिठी कशाची परतफेड होती म्हणायची? बापरे, काय सांगतोस काय दादा? मिठी काय गय ईशा? तुला असल्या मुलीशी लग्न करायचंय बिपिन? अशा मुलीशी म्हणजे काय? काय म्हणायचं काय तुम्हाला? ही तरी काय करणार म्हणा. तुमचं सगळं कुटुंबच तसलंय, खोटारडे सगळे. अरे आल्यापासून बघतोय, घरात आलो तर मुलगी गायब, तिची पत्रिका खोटी. आणि वयानं दुप्पट असलेल्या माणसाबरोबर ही मजा करून आली आहे. आणि काय केलं ते रस्त्यात बघितलं ना मी. हे बघा, काय वाटेल ते बोलायचं नाही हा. ते खपून घेणार नाही यापुढे. अरे स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय मी. तुम्ही काय सांगता? आम्हाला असली मुलगी बिलकुल नकोय. हो तुम्ही असे चिडू नका हो. आम्हाला खरंच काहीच माहिती नव्हतं. सॉरी हो. अरे तुम्ही बोलूच नका हो. रघुवीर टिल्लू, मला सुद्धा तुमच्या सारख्यांच्या घरात माझी मुलगी सून म्हणून द्यायची नाहीये. अरे नकोच आहे. आम्हाला चारित्र्यवान मुलगी हवी होती. शोधा, बाहेर जाऊन खुशाल शोधा. अगं रंजे, काय म्हणून कौतुक केलंस तू या मुलीचं? अरे दादा मला फुकट वेळ घालवला सगळा. चला गुरुजी, ही मुलगी कुणाच्याच घरात सून म्हणून जायच्या लायकीची नाहीये. अहो नाही हो, आमची इच्छा अशी नाहीये. खरंच नाहीये हो. चला चाल. अरे वा, या तुम्हीच होतात ना तिच्या बरोबर रस्त्यात? बघितलं मी. आम्हाला ही मुलगी करायची नाहीये, लायकी नाही हिची. त्यांच्याशीच लग्न लावून द्या. असे योग्य वेळी आलेच आहेत ते. खरं आहे तुमचं. आता योग्य वेळी मी आलोच आहे तर मला बोललंच पाहिजे, नाही का? मी नेहमीच सांगत आलोय की या जगात विश्वास फार महत्वाचा आहे. तशी ईशाची माझी फार ओळख नाही, पण तिने माझ्यावरती विश्वास टाकला आणि एक अख्खा दिवस माझ्याबरोबर तिने घालवला. मला एका वेगळ्या आयुष्याचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे माझा फायदा झाला. आणि मीही तिच्या एका वाक्यावर विश्वास ठेवला, एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आणि त्याने मला करोडोंचा फायदा झाला. काय? येस. त्या दिवशी मी तुला पार्टीत सांगितलं होतं की 2 रुपयाच्या एका निर्णयाने मला करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो. आणि हे सांगायला मी आज इथे आलोय. आणि हे तुझ्यासाठी ब्लँक चेक नाहीये, त्याहीपेक्षा महत्वाचं काहीतरी. अगं सांग ना काय त्यात. लव्ह लेटर असेल. आणि काय? अपॉइंटमेंट लेटर आहे. बाबा, सरांनी मला त्यांच्या कंपनीत जॉब ऑफर केलाय. सरंजामे साहेब, खरंच खूप मोठे माणूस आहात तुम्ही. उपकार झाले तुमचे. पण साहेब, अजून तिचं शिक्षण पूर्ण व्हायचंय हो. लगेच नोकरी म्हणजे? नोकरी तिच्या शिक्षणाच्या मध्ये येणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो. आणि शिकता शिकताची जॉब करू शकते. हो. चल रे. हा, तुम्ही जर ईशावर विश्वास ठेवला असतात
तर ती नेमकी कशी मुलगी आहे, किती निरागस आहे हे तुम्हाला कळलं असतं. एनिवे, युअर लॉस. चला. मला असं वाटतं ईशा, लग्नापेक्षा तुला आता ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. And you deserve it. All the best. थँक्यू सर, थँक्यू सो मच.